खूप छान चविष्ट होणारी ही खीर मी बनवलेली आहे इथे. तर ही उपवासाची खीर आहे आणि खूपच खायला टेस्टी आहे आणि हे तेवढीच हेल्दीसुद्धा आहे आणि तुम्ही ही खीर घरच्या साहित्यामध्ये सुद्धा बनवू शकता. तर नमस्कार मंडळी, माझं नाव धनश्री. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी इथे बनवलेली आहे उपवासाची साबुदाणा खीर. घरातले सर्वच लोक आवडीने खातील अशी ही खीर इथे बनवलेली आहे. तर जास्त वेळ न गमावता चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. आवडला तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार. तर सगळ्यात आधी ना मी इथे घेतलेला आहे 3 चम्मच इतके दूध पावडर घेतलेला आहे. सोबतच इथे 1 वाटी इतका साबुदाणा घेतलेला आहे. 1 वाटीला थोडंसं इथे कमी मी साखर घेतलेली आहे. साखर तुम्ही कमी जास्त करू शकता. सोबतच माझ्याकडे जेवढे ड्रायफ्रूट्स अवेलेबल होते तर ते मी इथे घेतलेले आहे आणि 2-3 इथे मी केशरचे धागे घेतलेले आहे आणि सोबतच इथे मी अर्धा लिटर इतकं दूध घेतलेलं आहे. तर आता ना इथे 2 चम्मच मी कढईमध्ये तूप टाकून घेतलेलं आहे आणि या ड्रायफ्रूट्सला याच्यामध्ये थोडंसं इथे मी फ्राय करून घेणार आहे. तर बघू शकता इथे मनुका तर छान फुगलेले आहेत. तर आता ना आपण याला काढून घेऊ आणि मग नंतर पुन्हा थोडंसं याला बदामला आपण थोडंसं इथे भाजून घेऊ. आता ना इथे मनुका वगैरे मी काढून घेतलेले आहेत. तर आता ना याला बदामला सुद्धा छान असं व्यवस्थित भाजून घेऊया. तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील तर तुम्ही टाका, नसतील तर काही हरकत नाही. इथे टाकलंच पाहिजे असं काही नाही आहे. आपल्याकडे जेवढे साहित्य आहे तेवढ्या साहित्यामध्ये सुद्धा इथे बनवता येतं. तर इथे ना मी आता ड्रायफ्रूट्स माझे छान भाजून झालेले आहेत. तर 2 चम्मच इतके मी याच्यामध्ये दूध टाकून घेते, म्हणजे दूध पावडरला ना थोडं भिजवून घेणार आहे मी, पूर्ण मेल्ट करून घेणार आहे इथे. तर आता ना याला आपण असं एकसारखं फिरवून घेऊ आणि याच्या ज्या गुठल्या आहेत त्यासुद्धा इथे काढून घेऊ. तर तुमच्याकडे जर दूध नाही ते घट्ट असेल तर तुम्हाला काही आवश्यकता नाही आहे दूध पावडर घेण्याची. पण जर दूध तुमचं पातळ असेल, दुधामध्ये जर पाणी असेल तर तुम्हाला ना दूध पावडर घ्यावंच लागेल. कारण इथे ना म्हणजे नाही घेतलं तरी चालेल, हरकत नाही, पण इथे मी घेतलेलं आहे दूध पावडर. दूध जे आहे ते लवकर घट्ट येण्यासाठी मदत होतात, म्हणजे जास्त इथे आपल्याला शिजू द्यायची गरज नाही आहे किंवा. तर इथे ना माझं दूध वगैरे छान फेटून झालेलं आहे. तर ड्रायफ्रूट्स इथे काढून घेतलेले होते, तर त्याच कढईमध्ये मी इथे दूध टाकून घेत आहे. तर इथे दुधामध्ये थोडं पाणी होतं, तर त्यामुळे म्हणून मी इथे दूध पावडर घेतलेला आहे. तर तुम्ही ना स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजूनच. तर तुम्ही बघू शकता इथे दूध आत्ताचं किती इथे पातळ दिसत आहे आणि दुधामध्ये पाणीसुद्धा इथे दिसत आहे. आणि मग नंतर तुम्ही बघाल तर दूध इथे घट्ट आलेलं असेल. त्यानंतर ना याच्यामध्ये जे आपण दूध पावडरचं जे मिश्रण तयार केलं होतं तर ते यामध्ये आपण टाकून देऊया आणि नंतर याला असंच आपण उकळी येईपर्यंत छान असं 2-3दा फेटून घेऊया. मीडियम फ्लेमवरती याला आपण आता शिजवून घेऊया आणि इथे छान 2-4 उकड्या आल्या की मग नंतर याचं आपोआप दूध घट्ट येते. तर तुम्ही इथे बघू शकताय दुधाला ना छान इथे उकळी आलेली आहे. तर इथे ना मी केसर टाकून दिलेलं होतं. तर केसर ना आधीच मी इथे दूध गरम करून दुधामध्ये केसर टाकून ठेवलेलं होतं आणि सोबतच ते मी याच्यामध्ये सुद्धा टाकलेलं होतं कढईमध्ये. तर आता ना तुम्ही बघू शकताय दुधाला कलरसुद्धा आलेला आहे आणि दूध इथे छान थोडं इथे घट्ट वाटत आहे. तर आता ना मी याच्यामध्ये साबुदाणा टाकलेला आहे. साबुदाणा छान इथे मी भिजत घातलेला होता, म्हणजे सकाळपासूनच इथे मी भिजत ठेवलेला होता आणि छान असा भिजलेला साबुदाणा होता. कुठेही असा कडक साबुदाणा नव्हता, पूर्णपणे आतून छान भिजलेला होता. तर त्यामुळे ना साबुदाणा जर जास्त भिजलेला असेल तर काय होते, शिजायला जास्त वेळ लागत नाही. साबुदाणा खूप लवकर शिजते आणि खूप लवकर असं दूध वगैरे छान घट्ट येते. तर खीर वगैरे बनवायची असेल तर इथे बघू शकताय तुम्ही असं काही हे खीर दिसत आहे. तर याला ना पुन्हा आपण 2-3 मिनिटे छान शिजू देऊया. दूध इथे जास्त वेळ लागलेला नाही आहे मला घट्ट येण्यासाठी, तर मी ते जास्त वेळ शिजू दिलेले नाही आहे कारण याच्यामध्ये मी दूध पावडर ॲड केलेलं आहे. तर त्यामुळे ना दूध इथे लवकर घट्ट आलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा इथे ना केव्हा जर तुम्हाला खीर वगैरे बनवायची असेल आणि जर दूध तुमच्याकडे पातळ असेल तर तुम्ही ना इथे दूध पावडरचा वापर करू शकता. तर आता ना इथे तुम्ही बघू शकता इथे दूध ना आधीच्यापेक्षा जास्त घट्ट आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता दूध कुठे होतं तर त्याची जे म्हणजे दूध कुठे खाली गेलेलं आहे थोडंसं त्या काठानं बघू शकताय तुम्ही. तर इथे मी साखरसुद्धा टाकलेली होती. आता साखरसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. मी इथे 1 वाटी साखर टाकलेली होती आणि वरून मी इथे पुन्हा 2 चमचे इथे साखर टाकलेली आहे, म्हणजे 1 वाटी आणि 2 चमचे इतके साखर टाकलेली आहे मी याच्यामध्ये. तर आता इथे साखर विरघळेपर्यंत पुन्हा आणखी 2-3 मिनिटे मी याला शिजू देणार आहे आणि व्यवस्थित छान इथे दूध शिजलं की मग नंतर आपण याला काढून घेऊ.
तर ही खीर ना तुम्ही नेहमीसुद्धा असंच बनवून खाऊ शकता, म्हणजे उपवासाला तर खाऊ शकता, पण तुम्ही असं सुद्धा ही खीर बनवून खाऊ शकता. खूपच चविष्ट ही खीर लागते आणि बनवायलासुद्धा अगदी सोपी आहे. फक्त इथे दूध ना तुम्ही घट्ट घ्या, म्हणजे तुम्हाला दूध पावडरची गरज पडणार नाही. दूध इथे जर पातळ असेल तर तुम्ही इथे दूध पावडरचा वापर करा, म्हणजे तुम्हाला जास्त इथे फेटत बसायची गरज नाही पडणार. तर आता ना याच्यामध्ये मी ड्रायफ्रूटसुद्धा टाकून दिलेले आहेत. पण ती तुम्ही घरच्या घरी आणि कमी साहित्यामध्ये ही खीर तुम्ही बनवू शकता. असं काही गोष्टी याच्यामध्ये ऑप्शनल आहे, नाही टाकल्या तरी चालतील, पण काही गोष्टी याच्यामध्ये हव्याच आहेत, म्हणजे जसं दूध आपल्याला पाहिजेच आहेत आणि साबुदाणा आणि इथे साखर आणि दूध पावडर. बाकी याच्यामध्ये काही गोष्टींची गरज नाही आहे, म्हणजे केसर आणि ड्रायफ्रूट्स नाही टाकले तरी चालतील. तर इथे माझी खीर पूर्णपणे तयार झालेली आहे आणि तुम्हाला आता मी इथे एका प्लेटमध्ये वाटीमध्ये इथे मी तुम्हाला सर्व करून दाखवत आहे. तर बघू शकता तुम्ही दूधसुद्धा इथे छान घट्ट आलेलं आहे आणि खीरसुद्धा इथे खूप पातळ नाही आहे आणि खूप जास्त घट्ट पण नाही आहे. जर तुम्हाला इथे खीर जास्त घट्ट हवी असेल तर आणखी तुम्ही इथे 2-3 मिनिटे शिजू द्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.